तर आक्रमक झालेल्या शिवसेनेनं भारतीय जनता पक्षाला टार्गेट केलं या सभेमध्ये। खरं तर मूळ मुद्दे जे आहेत कल्याण डोंबिवलीमधले ते सगळे बाजूला पडले। काँग्रेस राष्ट्रवादी मनसेवरती हे दोन पक्ष टीका करतील अशी सर्वसामान्यांची अपेक्षा फोल ठरली आणि राज्यात सत्तेत असलेल्या या दोन्ही पक्षांनी एकमेकांवर टीका करण्यातच धन्यता मानली। मुख्यमंत्र्यांनीही तितक्याच आक्रमकपणे उद्धव ठाकरेंच्या आणि शिवसेनेच्या आरोपांना कल्याण डोंबिवलीमध्ये उत्तर दिलं। मुख्यमंत्री काय म्हणालेत आपण ऐकूया। जोरदार काय झाला पाहिजे भारतीय जनता पक्षाचा संकल्पनामा आपण इथे काही लोकांना मी मजबूत समजत होतो, चांगलं समजत होतो, पण तेही अलीकडच्या काळात नाटक कंपनीमध्ये सामील झाले। आता एक नाटक आम्ही बघितलं, एका मंत्र्यानं अतिशय मोठा विनोद केला। काय विनोद केला? म्हणाले भाजपच्या गुंडागर्दीला कंटाळून आणि पोलिसांच्या दहशतीला कंटाळून मी आता राजीनामा देतोय। आता तो खरा नव्हताच हे आपल्यालाही माहिती होतं, पण काय नाटक कंपनी हुशार आहे बघा। या कल्याण डोंबिवलीच्या निवडणुकीमध्ये एक घटना, एक भाजपच्या कार्यकर्त्याने कोणावर हात उचलला, एक दाखवा। पण ही संस्कृती कुठली आहे? अरे महानगरपालिकेच्या निवडणुकीकरता आपले उमेदवार पडायला लागले म्हणून या ठिकाणी आमची जी उमेदवार आहे गुडिया जितेश सिंग, तिचा धीर रितेश सिंग, याच्या अंगावर तुम्ही गाडी चढवता, त्याला मारून टाकण्याचा प्रयत्न करता। काल रात्री तुम्ही आमचा कृष्णा परोळेकर याला किडनॅप करून नेलं आणि त्या ठिकाणी गुरासारखं बनवलं। हा कोणता दहशतवाद आहे? ही कोणती निवडणूक आहे? खरं काय नाटक कंपनी आहे बघा। आमच्या कार्यकर्त्यावर हल्ले करायचे, आमच्याच कार्यकर्त्यांना मारायचं आणि यांनी आम्हालाच दहशतवादी ठरवायचं। कार्यकर्त्यांना वेगवेगळ्या धमक्या दिल्या जातात। आता कोणीतरी म्हणाले आमची मैत्री पाहिली पण वाघाचा पंजा नाही पाहिला। आता वाघाचा पंजा आम्हाला काय दाखवता हो? वाघाचा पंजा दाखवायचा तर काँग्रेस राष्ट्रवादीला दाखवा, ते घाबरतील, आम्ही थोडी घाबरणार आहोत। अरे वाघाच्या जबड्यात घालून हात मोजितो दात जात ही आमची, पाच चाळून पाने आमच्या इतिहासाची, पाच चाळून पाने आमच्या इतिहासाची। हा पंजा आम्हाला नाही दाखवायचा। हे पंजा दाखवायचा असेल तर काँग्रेस राष्ट्रवादीला दाखवायचा, आम्हाला नाही दाखवायचा हा पंजा। प्रामाणिकपणे काम करणारी ही आमची संस्कृती आहे। काय सांगता तुम्ही? भाजप आणि पाकिस्तानची युती? आता विचारू का तुम्हाला? 2004 साली जावेद मियांदादला घरी जेवायला कोणी बोलवलं होतं? अरे तिकडे वानखेडेची पीच खोदायची, फिरोजच्या कोटलाची पीच खोदायची आणि दाऊदचा समधी असलेला जावेद मियांदाद याला जेवायला बोलवायचं। आम्ही नाही जेवलो, आम्ही जेवलो नाही, आम्ही पाकिस्तान्यांसोबत जेवलो नाही। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।